आघाडीचे उमेदवार ज्योतिताई गायकवाड यांची आता 183 रॅली चालू आहे। महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सुद्धा सोबत आहे। काय वाटते आपल्या उमेदवाराबद्दल आपण काय सांगाल? नाही, पहिल्या दिवसापासून प्रचारामध्ये अगदी आघाडी घेतलेली आहे डॉक्टर ज्योती गायकवाडांनी, आणि त्याला प्रतिस्पर्धीच कोण नाही। याचं कारण असं आहे की माननीय उद्धव साहेबांवर फार विश्वास लोकांनी ठेवलेला आहे। मुंबई महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या लाखोच्या सभा होत आहेत, लाखोच्या सभा होत आहेत, महाविकास आघाडीच्या सभा होत आहेत, शरदचंद्र पवार यांच्या सभा होत आहेत, आणि हे आपले पाटोळे साहेब आहेत काँग्रेसचे, त्यांच्यासुद्धा सभा काँग्रेसच्या गच्च होत आहेत, आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ढवळून वातावरण गेलं आहे। आणि त्यामध्ये धारावीमध्ये तर डॉक्टर ज्योती गायकवाडने आघाडी घेतलेली आहे, आणि त्याच्यासमोर प्रतिस्पर्धी काहीच वाटत नाही आहे। महायुतीच्या उमेदवार राजेश खंदारे आणि बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार नमन रायबगे यांनी सुद्धा कडवे जोड दिलेले आहेत। त्यामध्ये लाडकी बहीण आणि लाडली बहीण याबाबत आपण काय सांगा? नाही, तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण याच्या संदर्भात लोकांना आता संभ्रम निघालून गेलेला आहे। आपल्या नेत्या लोकांनी महाराष्ट्रात सांगितलं आहे की लाडकी बहिणीच्या माध्यमातून 1500 रुपये दिले, पण एकाकडून 1500 रुपये मिळाले आणि दुसरीकडून संपूर्ण महागाई केलेली आहे। महागाई सगळ्या दरात महागाई केलेली आहे। गॅस सिलेंडर महाग केला आहे, तूर डाळ महाग केली, सगळ्या वस्तू महाग केल्या आहेत। म्हणजे लोकांना 400 रुपयाचं तुम्हाला 100 रुपयाचा बॉन्ड पेपर असेल तो 500 रुपयाला दिलेला आहे। म्हणजे एकाकडनं दिले 1500 आणि एकीकडून सगळे पैसे काढलेत। त्यामुळे घरच्या बायका सुद्धा नाराज आहेत। नवऱ्याचे 50,000 25,000 पगार घेतला तरी बायको नवऱ्यावर लागते, हे तर 1500 रुपये दिलेत आणि एकतर कंबरला मोडलं महिलांचं, तर महिला नाराज आहेत। बहुसंख्य ग्रामीण लोकांना थोडासा फरक वाटत होता, पण आता तो आपल्या नेत्यांनी पूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला आहे। त्याच्यामुळे विजय हा पक्का, विजय आणि महाविकास आघाडीचा विजय हा पक्का असणार आहे। 160 ते 165 सीट या महाराष्ट्रामध्ये येतील आणि बहुसंख्य आमदार आपले येणार आहेत। महाविकास आघाडीची आणि सत्ता आपलीच येणार आहे। काका तुम्ही काय सांगा? नाही, ज्योतिताई गायकवाडांनी आघाडी घेतलेलीच आहे। आता विरोधी पक्षांकडे उमेदवारच नसल्यामुळे त्यांनी शेवटच्या क्षणी उमेदवार दिला, शेवटच्या दिवशी दिला उमेदवार। त्यांनी ही सीट ॲक्च्युली RPI रामदास आठवलेंना दिलेली, पण त्यांच्याकडे पण उमेदवार नव्हता ज्योतिताईंना, आणि त्यामुळे त्यांनी ज्योतिताई निवडून येतील यात काही हे नाही, शंका नाही, 100% निवडून येणार। थँक्यू।